नमस्कार. मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल म्हणजेच मराठी इन्फॉर्मेशन गुरु या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची KYC म्हणजे काय, नेमकं लाडकी बहीण योजना म्हणजे काय, KYC का करावी लागते, अशी संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही सर्व माहिती समजेल. व चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट भेटत राहणार आहेत. तर लाडकी बहीण योजनाची KYC आहे म्हणजे काय आहे? तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्याला जे आहे, आता शासनाने KYC करायची सांगितलेली आहे व KYC करणे ही अत्यंत गरजेचे आहे व अगदी ऑनलाईन पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण ही KYC केली जाऊ शकते. तर KYC म्हणजे ही एक प्रक्रिया आहे जिथे बँक आणि इतर संस्था तुमच्या ओळखीचा आणि पत्त्याची खात्री करतात व लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत KYC हे तुमचे योजनेचे खरे लाभार्थी आहेत खात्री करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक आहे. तर आता लाडकी बहीण योजना म्हणजे काय? तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांना वय 22 वयापासून ते 65 टप्प्याटप्प्याने महिलांना ₹1,500 आर्थिक सहाय्य देणारी आहे. तर याचा मुख्य उद्देश मुलींचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आहे. योजनेमुळे मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळेल आणि मुलींना समाजाचा मुख्य प्रवाह आणण्यात मदत होईल. तर आता KYC करणे का गरजेचे आहे? तर मित्रांनो, KYC करणं हे KYC केल्यानंतर तुम्हाला जो लाभ आहे तो मिळत राहणार आहे व बोगस लाभार्थी जे आहेत ते KYC केल्यानंतर लगेच सापडून जातात. तर फसवणूक टाळता येते. त्यानंतर लाभार्थ्यांचा डेटा सुरक्षित ठेवला जातो. शासनाकडे योग्य अहवाल सादर केले जाते. तर मित्रांनो, आता लाडकी बहीण जी योजना आहे त्याची KYC कशी करायची ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तर लाडकी बहीण योजनेची जी KYC प्रक्रिया आहे, तर मित्रांनो, तुम्हाला ती लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या लॉग इन करून घ्यायचं आहे, लॉग इन केल्यानंतर डिजिटल KYC वरती क्लिक करायचं आहे व तुमचा आधार कार्ड नंबर टाकून वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP जो आहे ते फिल करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुमचे सर्वांचे सामान्य प्रश्न म्हणजेच KYC न केल्यास काय होते? तर KYC न केल्यानंतर जो लाभ आहे तो बंद होतो किंवा अडवला जातो. त्यानंतर KYC ऑफलाईन पर्याय काय आहे का? तर मित्रांनो, तुम्हाला CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही KYC करू शकता. व KYC करायला किती टाईम लागतो? तर मित्रांनो, एक 10 ते 15 मिनिटं तुमची KYC पूर्ण होऊन जाते. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर धन्यवाद.